नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. पदाचे नाव आहे चौकीदार गट ड बघणार आहोत. यामध्ये आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. आदिवासी आदिवासी रोजगार मुख्यतः कशावर आधारित असतो? तर आदिवासी रोजगार मुख्यतः कशावर आधारित असतो? तर शेतीवर आधारित असला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आदिवासी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती व जंगलावर आधारित उपजीविका असलेली आपल्याला दिसून येते. पावसावर अवलंबून असणारे शेती जास्त प्रमाणामध्ये आढळताना दिसून येते. म्हणजेच आदिवासींचा रोजगार हा मुख्यतः शेती व जंगलावर आधारित उपजीविका असलेली आपल्याला त्यांची सांगता येईल. शेती व जंगलावर आधारित त्यांची उपजीविका असलेली सांगता येईल. वन संसाधनाचे उदाहरण काय आहे? तर वन संसाधनाचे उदाहरण काय आहे? तर फळे हे आपल्याला उदाहरण सांगता येईल. जंगलातून मिळणारे फळे, मध, तेंदूपत्ते हे आदिवासीसाठी महत्त्वाची उपजीविकेचे साधन असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आदिवासीसाठी वनामधून जी काही वनसंपत्ती मिळते ती म्हणजे फळे, मध आणि तेंदूपत्ते हे आदिवासीच्या उपजीविकेचे महत्त्वाचे आपल्याला संसाधन असलेले या ठिकाणी सांगता येतील. यानंतरचा प्रश्न आहे EMRS. EMRS हे काय आहे? म्हणजेच काय? तर हे एक आपल्याला शाळाचा प्रकार असलेला या ठिकाणी सांगता येईल. EMRS ही एक शाळा आहे. तर एकलव्य, त्यालाच काय म्हणतात? तर एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल. एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा असून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. तर एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल हे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा असलेली आपल्याला दिसून येते आणि या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला दिले जाताना दिसून येते. यानंतर आहे TSP. TSP म्हणजेच काय आहे? तर ट्रायबल सब प्लॅन. ट्रायबल सब प्लॅन आहे. तर TSP म्हणजे काय आहे? तर ट्रायबल सब प्लॅन आहे. आदिवासी विकासासाठी स्वतंत्र निधी व योजना राखून ठेवण्याची ही संकल्पना असते. ट्रायबल सब प्लॅनमध्ये हे एक आपल्याला आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र निधी व योजना राखून ठेवण्यासाठी हे ट्रायबल सब प्लॅन योजना आपल्याला असलेली या ठिकाणी दिसून येते. आदिवासीसाठी स्वतंत्र निधी व योजना राखून ठेवण्यासाठी ही संकल्पना वापरली जाताना या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आहे आरोग्य सुविधा कोणत्या केंद्रातून दिल्या जातात? तर आरोग्य केंद्रातून आपल्याला कोणत्या सुविधा दिल्या जातात? तर PSC म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर यांच्या मार्फत आदिवासी लोकांना आरोग्य केंद्रामार्फत आरोग्याच्या सुविधा दिल्या जाताना आपल्याला दिसून येतात. PSC म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ह्या सुविधा दिल्या जातात. ग्रामीण व आदिवासी भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपचार दिले जाताना आपल्याला दिसून येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ग्रामीण व आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे उपचार केले जाताना दिसून येतात. आदिवासींना शिक्षण कसे दिले जाते? तर आदिवासींना शिक्षण कसे दिले जाते? तर मोफत शिक्षणाची सोय ही आदिवासी विद्यार्थ्यांना करून दिल्या जाते. शिष्यवृत्ती आसन, आश्रमशाळा आसन व मोफत सुविधा देऊन शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. म्हणजेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाते. तसेच आश्रमशाळाच्या माध्यमातून त्यांना राहण्याची व जेवणाची मोफत सोय सुविधा देऊन त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. हे आदिवासी शिक्षणाचे महत्त्वाचा आपल्याला घटक असलेला या ठिकाणी सांगता येईल. आदिवासी महिलांसाठी काय योजना आहे? तर
आदिवासी महिलांसाठी काय योजना आहे? तर सक्षमीकरणाच्या योजना आदिवासी महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासन काढताना आपल्याला दिसून येतो. महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष योजना राबवल्या जाताना दिसून येतो. म्हणजेच आदिवासी भागामध्ये ज्या काही महिला आहेत त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांच्या सामाजिक व आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी काही विशेष योजना शासनाने राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. युवकासाठी कोणत्या योजना कशासाठी असतात? तर युवकासाठी कोणत्या योजना असतात? तर प्रशिक्षणाच्या योजना ह्या युवकांसाठी असतात. कौशल्य विकास करून रोजगार निर्मितीची संधी निर्माण व्हावी या संदर्भामध्ये युवकांसाठी आपल्याला काही विशेष योजना शासन राबवताना दिसून येतो. कौशल्य विकासावर आधारित काही योजना राबवून त्यांना प्रशिक्षण दिल्या जाते आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळावा यासाठी शासन मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे ग्रामसभेची भूमिका काय आहे? तर ग्रामसभेची भूमिका काय आहे? तर निर्णायक भूमिका असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आदिवासी भागामध्ये ग्रामसभेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभा ही आपल्याला स्थानिक प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणारी संस्था असलेली दिसून येते. म्हणजे पेसा या कायद्याअंतर्गत आपल्याला आदिवासी भागातील ग्रामसभा ही स्थानिक प्रशासनामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणारी संस्था असलेली दिसून येतो. पेसा या कायद्याअंतर्गत आदिवासी लोकांना ग्रामस्तरावर आपले निर्णायक निर्णय घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे एफ.आर.ए कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर एफ.आर.ए हे कायदा 2006 पासून आपल्याला लागू झालेला दिसून येतो. एफ.आर.ए म्हणजे काय? तर फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006 मध्ये लागू झाला दिसून येतो आणि आदिवासींना वन हक्क दिलेले आहेत. या कायद्यानुसार फॉरेस्ट राईट ॲक्ट अनुसार आदिवासी लोकांना त्यांचे वन हक्क आपल्याला देण्यात आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर आहे पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर पेसा कायदा हा 1996 रोजी आपल्याला 96 या वर्षापासून पेसा हा कायदा लागू झालेला या ठिकाणी सांगता येईल. हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला अधिकार देण्यासाठी 1996 मध्ये लागू करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. पेसा हा कायदा अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामसभेला अधिकार देण्यासाठी 1996 मध्ये आपल्याला लागू करण्यात आलेला या ठिकाणी दिसून येतो. FRIPD फ्राईड हिची स्थापना केव्हा झालेली आहे? तर 1987 मध्ये आपल्याला ट्रायपड या संस्थेची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. ट्रायपड ही संस्था आदिवासी उत्पादनातील विक्रीसाठी स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजेच आदिवासी लोकांनी जे काही उत्पादन केलेलं आहे ते उत्पादन विक्री करण्यासाठी आपल्याला ही संस्था मदत करताना दिसून येते. म्हणजे आदिवासी लोकांनी जे उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी ही संस्था कार्य करताना दिसून येते किंवा ही संस्था त्यांना मदत करताना आपल्याला याच ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे आर.टी.डी.पी प्रकल्प म्हणजेच काय? तर प्रकल्प आहे तर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा क्षेत्रीय विकास कार्यक्रम आहे. तर हा क्षेत्रीय विकास कार्यक्रम आहे. इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा क्षेत्रीय विकास कार्यक्रम असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे NGO म्हणजे काय आहे? तर NGO म्हणजे काय आहे? तर मदत करणाऱ्या संस्था आहेत. ह्या
नॉन गव्हर्नमेंट संस्था असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या आदिवासी भागातील लोकांना मदत करण्याचं काम करत असतात. NGO या संस्था सामाजिक विकासासाठी काम करताना दिसून येतात. आदिवासी विभाग असन किंवा ग्रामीण भागामधला विकास असेल तर हे विकास करण्यासाठी NGO या संस्था कार्य करताना आपल्याला दिसून येतात. आदिवासी अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे तर कशावर आधारित आहे तर जंगलावर आधारित आपल्याला आदिवासी अर्थव्यवस्था ही जंगलावर आधारित असलेली या ठिकाणी सांगता येतील. म्हणजेच जंगलातील संसाधने हे मुख्यतः उत्पन्नाचे स्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. जंगलामध्ये जे काही उत्पन्न जे काही वेगवेगळे संसाधने आहेत त्यापासून त्यांचे उत्पन्न निर्माण होते, ते आपल्याला त्यांची अर्थव्यवस्था असलेली या ठिकाणी सांगता येईल. आदिवासीची प्रमुख समस्या कोणती आहे तर गरिबी ही आपल्याला आदिवासी लोकांची प्रमुख समस्या असलेली दिसून येतो. शिक्षण आसन, आरोग्य आसन व रोजगार आसन या अभावामुळे गरिबी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच आदिवासी भागामधील लोकांना शिक्षण नसतं, आरोग्याच्या सुविधा नसतात आणि रोजगार नसतो. यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आढळताना दिसून येते. त्यामुळे आदिवासीची प्रमुख समस्या कोणती आहे तर गरिबी ही आदिवासीची प्रमुख समस्या असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आदिवासी विकासासाठी मुख्यतः उपाययोजना काय आहे तर आदिवासी विकासासाठी मुख्य उपाययोजना काय आहे तर शिक्षण हे देणे. शिक्षणामुळे जागरूकता व प्रगती शक्य असते. तर आदिवासी विकास घडवून आणायचा असेल तर त्यांना शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. तर शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होते आणि जागरूकता निर्माण झाल्यानंतर त्यांची ऑटोमॅटिक प्रगती होण्यास सुरुवात होताना दिसून येते. म्हणजेच आदिवासी विकासासाठी मुख्य घटक असलेला आपल्याला शिक्षण हे मुख्य घटक असलेला या ठिकाणी सांगता येईल. आरोग्य सुविधा का आवश्यक आहे तर सेवा देण्यासाठी आपल्याला आरोग्य सुविधा ह्या आवश्यक असलेल्या दिसून येतात. आरोग्य सेवेमुळे रोग नियंत्रण व जीवनमान सुधारते. आरोग्य सुविधा जर आदिवासी लोकांना जर आरोग्य सुविधा जर दिल्या तर त्यांच्यामध्ये असणारा रोगाचे प्रमाण किंवा आजाराचे प्रमाण आहे ते कमी होऊन त्यांचं जीवनमान आपल्याला सुधारलेलं दिसून येईल. त्यासाठी आदिवासी लोकांना आरोग्य सुविधा देणे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. रोजगार योजना कशासाठी असतात तर रोजगार निर्माण होण्यासाठी रोजगार योजना ह्या काढल्या जातात. मनरेगा सारख्या योजनामुळे रोजगार उपलब्ध होताना दिसून येतो. म्हणजेच मनरेगा सारख्या योजना काढल्यामुळे सर्व समाजातील लोकांना रोजगार मिळताना आपल्याला दिसून येतो. मनरेगामुळे आपल्याला सामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होताना या ठिकाणी दिसून येतो. विकास कसा असावा तर विकास हा सर्वांगीण असावा. शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्था या क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. तर आदिवासी भागामध्ये आपल्याला शिक्षण, आरोग्य आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवणे अत्यंत आवश्यक असलेलं या ठिकाणी दिसून येतो. आदिवासी विकासामध्ये कोणाचा सहभाग असतो तर सरकार व NGO यांचा आदिवासी विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा आपल्याला वाटा असलेला किंवा सहभाग असलेला दिसून येतो. सरकार व NGO मिळून विकास कार्य करताना आपल्याला दिसून येतात. सरकार आसन व NGO आसन हे आदिवासी भागामधील लोकांचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात.
यानंतर आहे आदिवासीसाठी शिक्षण कोणती सुविधा दिली जाते, तर आदिवासी शिक्षणासाठी कोणती सुविधा दिली जाते, तर आश्रमशाळेच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी शिक्षण हे दिल्या जातं. दुर्गम भागामध्ये निवासी शाळा उभारल्या जातात आणि या अशा निवासी शाळाच्या माध्यमातून आदिवासी लोकांना शिक्षणाची सुविधा पुरवल्या जाते. ही आश्रमशाळेच्या माध्यमातून आदिवासी विकासांना आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा दिली जाते. आदिवासी भागातील मुख्य अडचण काय आहे, तर आदिवासी भागातील मुख्य अडचण काय आहे, तर दळणवळणाची सुविधा ही आपल्याला आदिवासी भागामधील मुख्य अडचण असलेली या ठिकाणी सांगता येतील. रस्ते व वाहतूक नसल्यामुळे विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते व वाहतूक नसल्यामुळे आपल्याला विकासाचे जे काही सुविधा न्यायच्या आहेत त्या आपल्याला अडथळा निर्माण करताना दिसून येतात. आदिवासी आरोग्य व समस्या कोणती आहे, तर आदिवासी आरोग्य समस्या कोणती आहे, तर कुपोषणाची आहे. तर आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना दिसून येते. ही कुपोषणाची समस्या निर्माण होण्यामागे अपुरे अन्न व आरोग्य सुविधेचा अभावामुळे आपल्याला कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये आढळताना दिसून येते. अपुरे अन्न व आरोग्याच्या सुविधाचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी कुपोषण ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळताना आपल्याला दिसून येते. महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वयंसहायता गट का का काय आहे, तर महिलांसाठी स्वयंसहायता गट काय आहे, तर आर्थिक मदत करण्यासाठी आपल्याला स्वयंसहायता गट किंवा कर्ज पुरवठा देण्यासाठी स्वयंसहायता गट बचत गटाच्या माध्यमातून कर्ज सुविधा ह्या आपल्याला आदिवासी महिलांना दिल्या जातात. आपल्याला हे या ठिकाणी दिसून येतं.